आता केवढं होला तेवढं हे वाले दोन दोस्त भेटले होते ह्याचे आणि हे आणि मी मिळून काय म्हणू बे. राम राम तुम्हा सगळ्यांना, कशा आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. आज काढू लागलो, खूपच दिवस होले नाही काढलो म्हणून व्लॉग. तर थोडंसं लगभग एक हप्त्यानंतर मला आराम नव्हतं, पुरा विकनेस सारखं वाटत होतं म्हणून काढलो नाही. काढायचं तर मन लई करत होतं, 2 हप्ते होले मी व्हिडिओज नाही काढलो म्हणून. तर आज काढू लागलो, पुरा काम संपलंय शेतामधलं. आता म्हैशांना चारा पाणी करायसाठी आलो, दूध पिळासाठी. तर म्हैशांसाठी ना चारा खुरपत होते शेतामध्ये ऊसाच्या, तेव्हाला पण सगळं काम संपलंय कालच. तर आज काय पण नाही आहे, आज बस शेतामधलेच एक छोटे मोठे काम आहेत ते करतो, ते पण दाखवतो. आणि तसंच दोस्तांसोबत ना स्विमिंग पूलला जावं म्हणाला, तर ते पण तिकडं पण जायचं आहे, ते पण दाखवूया. आणि जरा दोस्तला पण भेटायचं होतं, दोस्तला तर भेटायचं काय, त्याला घेऊनच जायचं आहे. तर बघूया आज काय काय करता होते ते दाखवूया. आज मी शेतावरून येऊन आंघोळ केलो आणि जेवण बसलो होतो फक्त. आणि आता तर बस 12 वाजलेत लगभग, एवढं करायलाच. मी 10 वाजता आलो होतो शेतावरून घरला. तर आता शेताला जातो, म्हैशांना चारा घालतो आणि ते जो माझा दोस्त आहे ना त्याला घेऊन तिथं पूलसाठी मी आता शेताला आलो. शेताला येऊन म्हैशांना चारा पाणी केलो आणि मी दोस्ताला फोन लावलो होतो, त्याने कॉलेजला गेला होता. तर आता त्यांनी निघालाय घरला आल्यानंतरला फोन करतो म्हणत होता. फोन केल्यानंतरला जातो, त्याला घेऊन घरावरून घेऊन पुलला निघतो. आणि जरा तुम्ही सपोर्ट करा गाईज, मला सपोर्ट भेटूच नाही लागलं कुठनं पण, प्लीज मला सपोर्ट करा थोडंच. आता मी दोस्ताच्या घरला येऊन बसलो, आता त्याला घेऊन तिथं पूलसाठी निघता. आता मी दोस्तासोबत इथं पूलला आलो, आता बस थोडंसं एन्जॉयमेंट करतो आणि शेताला जातो दोस्ताला. आता केवढं होला तेवढं हे वाले दोन दोस्त भेटले होते ह्याचे आणि हे आणि मी मिळून काय म्हणू बे. हे तर केवढं होला तेवढं खेळायचं होलंय, एन्जॉयमेंट पण होलंय, थोडंसं अंग पण ढिला होलंय आता. आणि इथं थोडंसं एक जागी चांगलं असल्यासारखं आहे, एक जागी खराब असल्यासारखं आहे. थोडं पाणी ते पण घाण आहे, तर पण केवढं झालं तेवढं एन्जॉयमेंट केला. केवढं होलं तेवढं रेकॉर्डिंग मध्ये दाखवतो, कॅमेरामध्ये केवढं होलं तेवढं रेकॉर्ड केलेलं. आता पूलवरनं माझ्या दोस्ताला सोडून आता शेताला येऊन बसलो. आता म्हैशांना चारा घालतो आणि घरला जातो. आज तिथं एन्जॉयमेंट पण होल्यासारखं होलं आणि जरासं एवढं दिवस काम 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 करत होतो, तर पुलला गेलो होतो, थोडंसं अंग हलकं होल्यासारखं पण वाटू लागलंय. आणि जरा सपोर्ट करा गाईज, तुम्ही सपोर्टच करणं गेला, प्लीज जरा सपोर्ट करा. एक व्हिडिओ काढतो, अजून एक उद्या काढतो, कवा काढतो बघूया. आता नेक्स्ट व्लॉग पण येणार आहे, त्याच्यामध्ये जरासा अलग होईल, मी काय तर बोलणार आहे त्याच्यामध्ये. तर बघूया उद्याचा व्लॉग पण बघा. हे वाला व्लॉग अगर कोणतर नवे बघू आलंय तर हे वाल्या व्लॉगला काय, हे वाल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आता मी शेताला आलो होतो ना, तर लगभग 1-1.5 घंटा नंतर मी झोपलोच होतो, काय पण काम नाही केलो म्हैशांना चारा घातल्यानंतरला. आता उठून पुरा मोसम पण असं झालंय, आभाळ आल्यासारखं. तर म्हैशांना चारा कतरू लागलो, चारा कतरून आता त्यांना घालतो, त्यांना घालून निघतो घरासाठी. आता तर इथं काय पण काम नाही. मी आता आलो शेतावरून येऊन बस हे भाजी ते नाही, भूक लागल्या दाबून भाजी रोटी जेवतो आणि बघूया काय तर काम आहे का. काल रात्री खूपच जास्त थकलो होतो म्हणून व्हिडिओ तर नाही काढू शकलो, डायरेक्ट जेवले की झोपूनच गेलो. तर त्याच्यासाठीच मी ब्लॉग एंड आत्ता करू लागलो. तर
शेताला आलो मी आणि आता आंघोळ करून पूजा करून ते आलो आज आणि आता कॉलेजला पण जायचं आहे. तर आजच्यासाठी एवढंच होतं. अगर हे व्हिडिओ तुम्हाला थोडी पण पसंत आली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि थोडंसं सपोर्ट दाखवा. तुमची सपोर्टची मला जरा खूपच जास्त जरूरत आहे. आणि अजून एक ब्लॉग काढणार होतो ते आज तर कॉलेजला चाललो, बघूया अगर आज होलं तर आज काढतो, नाहीतर उद्या काढतो. तर पुढे पण इंटरेस्टिंग ब्लॉग्स येणारे आहेत, तर जरासं सबस्क्राईब करून पण ठेवा. तर आजच्यासाठी एवढंच.